नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दगडूबा गोराडे आज आपल्याला या गहू या पिकाविषयी मार्गदर्शन करणार आहे. हे बी तुम्ही कुठून आणलं? हे बी माझे एक मित्र आहे कन्नड तालुक्यामध्ये. हा. त्यांच्याकडनं जवळजवळ 2017ला मागवलं होतं मी. हे बी तर हे 90 रुपये किलो प्रमाणे त्यांनी दिलं होतं मला. 90 रुपये किलो, हम्म. 30 किलो. हा 30 किलो आणलं होतं. हा. आणि त्याच्यानंतर मग मी माझं घरचंच गहू पेरतोय. हा. आणि हा पुरातन काळापासून आलेला गहू आहे. हा. हा बंशी नावाचा गहू आहे. हा. म्हणजे गावरान गहू आहे. गावरा म्हणजे आपला जे गहू इतके आपला एवढा भाग आहे समजा, तर हा तुम्हीच गहू लावता, कोणीच लावत नाही. हा तर मग याचे नेमकं कसे फायदे हा ते याचे सांगा. याचे फायदे आपल्याला शरीरासाठी आहे. हा. याला तुम्ही खत टाकलं हा. आणि नाही बी टाकलं समजा हा. तरी पण हा येतो. हा. फक्त उत्पन्न थोडं कमी निघेल. हा. परंतु आपल्याला जे आजपर्यंत दवाखान्यामध्ये जे पैसे लागतात, कोणाला हा. डायबिटीज, कोणाला शुगर होती, हा बरोबर. हे जे प्रॉब्लेम शरीरामध्ये उभे राहतात, हा. तर हा त्याच्यातला नाहीये. हा उलट कव्हर करणार आहे. हा जो गहू आहे ना, हा. हा जर खाल्ला तर बीपी शुगर हे कव्हर करतो. cover. खाण्यासाठी एकदम स्वादिष्ट गोड. हा. आणि याचं उत्पन्नही जर तुम्ही खत टाकून जर घेतलं तर फार मोठं निघतं. हा. परंतु मग ते पूर्णपणे आपल्याला त्रासदायक होतं. हा बरोबर. मी याला खतही टाकतो, पण एवढं खत नाही माझ्या टाकू शकत की सहज मध्ये टाकतो एक बुवा नाही म्हणून. तुम्ही समजा सगळे ऑर्गॅनिक शेती करता ऑर्गॅनिक समजा. शेती करतो. किती वर्षापासून करता? मी ही 2000 पासून करतो. 2000 बसून हा. मग आता या गावाला तुम्ही खत बी टाकेल काही नाही, हं. तर बी जवळपास एका उंबीमध्ये किती दाणे असू शकतात? हे बा या एका ओंबीमध्ये जवळजवळ 60 ते 75 दाणे असू शकतात. असू शकतात. हा. मग या गावास टायमाला लागवड करास टायमाला हं. तुम्ही असं ट्रॅक्टर का लागवड करत नाही, अशी drip न का याच- केली? याचं कारण हे आहे की जर कधी आपण जर आपण ट्रॅक्टरना जे सर्वसामान्य आपण पेरा करतो, हा हा तो जर केला तर तो दाट होतो. हा. आणि दाट असल्या कारणामुळं हा एवढा येत नाही. हा. आणि हा कितीही वाढला हा. तर हा माझा जर का तुम्ही इकडे जर बघितला तर माझ्या हा छातीपर्यंत डोक्यापर्यंत वाढतो. हा गहू- परंतु हा हा. पडत नाही. बरोबर आहे. याचं एक वैशिष्ट्य आहे की हा पडत नाहीये. हा. तुम्ही जर एकदम दाट केला सर्वसामान्य गव्हासारखा हा हा तर तो गहू पडून जाईल. पडून देईन, हा हा पडत नाही. हा पडत नाहीये. मग आता मला सांगा, तुम्ही किती एकर मध्ये लावले हा गहू पुरा आता? हा मी जवळजवळ 2 एकर मध्ये लावलेला आहे. मग आता किती किलो बी लागलं तुम्हाला? याला आम्हाला जवळजवळ 40 किलो बी लागलेले. आणि जर आपल्याला ट्रॅक्टरनं जर लावलं असतं तर मग किती बी लागलं असतं? एकरी 30 किलो tractor- एवढं पतलं करावं लागतं. हो. नाही नाही, हं. आता ट्रॅक्टरनं जे फिरतो ना आपण, हो हो. तर टोकन बी कमी लागतं ना. नाही तरी पण आम्ही ती सिस्टीम राबवलेली. अं, ती ट्रॅक्टरची ती आम्हाला टोकन नव्हतं, त्याच्या अगोदर आम्ही ट्रॅक्टरनच पेरायचो. हा बरोबर. परंतु त्याची जी सिस्टीम होती हा. ती पतली करून घ्यायची. मग तुमचं म्हणणं आहे बा, समजा ट्रॅक्टरनं गहू न पेरता याचं उत्पन्न आपल्याला जादा नाही. जास्त निघतं. मग आता या गावाच्या शरीरासाठी आपल्या काय काय फायदे हेच सांगता? फायदे आहे की बुवा तुम्ही जर कधी आपल्याला चरबी उत्पन्न होते हा बरोबर आहे. अनावश्यक, हा, यांना बरोबर. चरबी होत नाही. नाही. यांना सड खाण्यासाठी एकदम रुचकर. आणि तो याच्यामध्ये तो केमिकलच नाहीये. नाही बरोबर. म्हणजे आधीपासून जो गहू आहे ना, रोयले म्हणता, बंशी म्हणता ना, हा. त्यातला हा एक प्रकार आहे. बरोबर. आणि हा खाण्यासाठी खूप सुंदर आहे, अतिउत्तम आहे. तुम्ही ज्यावेळेस खाल तर समजेल. तुम्ही हे गहू लागवड केला, हम्म. कोणत्या टायमाला लागवड केला, याचा काही टाइम राहतो का? याचं काही नाही. आपल्या गावाबरोबर तुम्ही लावू शकता. हा. फक्त एकच आहे की याला एक पाणी जास्त लागतं. जास्तीत जास्त 8 दिवस जास्त एक्स्ट्रा घेतो हा Extra. येण्यासाठी. मग 8 ते 15 दिवस. मग- आणि विशेष आणखी हं. हा चिकात आल्यानंतर याचा दाणा जर भरला हा. आणि याला पाणी नाही दिलं हा. तरी हा पुढं कमीत कमी 3 हप्ते एकदम असा हिरवा कच्चा राहतो. हा. आणि याची जी दाण्याची शोषण क्रिया आहे हा, हा. ही काडीमधून घेऊन आणि तो पक्का बनून जातो. बनून जातो. हा. बरोबर आहे. मग आता मला सांगा, जे आपण गहू लावतो त्याचं उत्पन्न जादा निघतं का याचं उत्पन्न जादा निघतं? उत्पन्न याचंही जास्त निघतं. निघतं. मग याचं कारण हा. आमचं कमी याच्यासाठी निघतं की आम्ही याला जास्त खत वापरत नाहीये. हा. कारण जे नैसर्गिक शेती आहे ना, हा. तसं आम्ही करतो. आणि माझ्या घरपोच खाणारे याला घेऊन जातात. काय काय किलो ते बरं हा. बीज हे माझं 5000 ते 6000 पर्यंत घेऊन जातो. क्विंटल क्विंटल मग आपल्या गावाला 2-3 हजार भाव समजा, या डायरेक्ट 5-6 हजार रुपये हमी हो भाव. हो. आणि म्हणजे त्यांना न सांगता हं. ते येऊन जातात, मला फोन करतात आणि ते घेऊन जातात. मग हे गहू खायला कसं लागतं बरं? याची पोळी एकदम गोड. तुम्ही जर असंही खाल्ली, समजा नुसती पोळी जर खाल्ली हं. तर तुम्हाला एकदम स्वादिष्ट वाटतं. म्हणजे समजा आपलं, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशाल बा, कोणता गहू लावायचा? मग माझं तर हेच म्हणणं आहे की सगळ्यांनी ॲग्रोनिककडे वळावं. आणि Organic. हे जे जुने जे सिस्टीम आहे आपली, जुनी पद्धत. जुनी जी पद्धत आहे आणि जुने जे बियाणं आहे हं. ते परत वापस आणावं, बस. जेणेकरून आपण रोग राई हे होणार नाहीये. मोठमोठाले पोट सुटतात. हा बरोबर आहे. त्याचं कारण फक्त तेच आहे ते गव्हाचं. हे गहू. जर तुम्ही खाल्ले, तुम्ही एक वेळेस खाल्ल्यानंतर समजेल, असं सांगून तर उपयोग नाहीये. हा. आणि उत्पन्न म्हणजे याचा असा विषय आहे की जर कधी तुम्ही याला त्याच्यासारखं जर वापरलं तर त्याच्यापेक्षा जास्त याचं उत्पन्न उत्पन्न निघणार. निघतं. जास्त निघणार. मग तुम्ही लावायच्या टायमाला
काही सोडले हे बघा. आतापर्यंत. मी आता सांगितलं तुला 2 एकर हे आहे, हा. तर याला फक्त 20-20-13 एक थैली ती बी उरली होती त्यातून. मोठ्या मुश्किलनं टाकेल समजा नाही तुम्ही. ती बी हा तुम्हाला नाही टाकायचीच नव्हती. टाकायची. युरिया अजिबात वापरलेला नाहीये. हा. आम्ही याला जे जैविक असतं विद्यापीठात मिळते हा. ते ड्रिपद्वारे सोडलेलं. मग तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशाल बा, आता काही की शेतकरी समजा औषधाचा ज्यादा वापर करत्या, केमिकलचं ज्यादा म्हणजे ज्यादा लिमिटच्या वर उत्पन्न काढत्या. सोपं जे आपल्या हा. शेतकऱ्याला समजेल आणि ज्यांना काही समजेल त्याच्यासाठी सोपं सांगतो हा सांग. की डॉक्टरकडे पैसे न टाकता हा. आणि कायमसाठी आजार आपण विकत न घेता हा बरोबर. सहज असं करावं. वाटलं तुम्हाला जे गहू लावायचं तो लावा, हा. त्याबद्दल माझं म्हणणं नाहीये. हा. परंतु तुम्ही ॲग्रोनिक कर्व वळा आणि सहज जीवन जगा, व्यसन करू नका हा. आणि शेतीमध्ये लक्ष द्या. लेकरा बाळांना शिक्षणामध्ये लक्ष द्या. लेकरा बाळांना असं व्यसनाकडे जाऊ देऊ नका. हाच बरोबर. माझा शेवटचा संदेश आहे. राम राम.